नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे वयवारी या घटकाची संकल्पना आणि पीवायक्यू मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये ट्रिक्सचा वापर कसं करायचं ते आज आपल्याला या सेशनमध्ये बघायचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करूया। इथे बघा कन्सेप्ट नंबर फर्स्ट। आता पहिल्या कन्सेप्टचा वापर केव्हा करायचं, राईट? तर पहिल्या कन्सेप्टचा वापर कोणतेही दोन गुणोत्तर दिल्यानंतर या कन्सेप्टचा वापर करावा। आता कोणतेही दोन गुणोत्तर म्हणजे ऍक्च्युअली काय, आजचे वय, आजच्या वयाचं गुणोत्तर आणि वर्षापूर्वी। तर आजच्या वयाला मी वर्षा असं कन्सिडर करतो, म्हणजे एकदम सोपी जाणार आहे तुम्हाला समजण्यासाठी। वर्षा आणि वर्षापूर्वीचे गुणोत्तर हा एक पॅटर्न, म्हणजे एक तर आजचं वय म्हणजे वर्षा आणि वर्षापूर्वीचं गुणोत्तर, वर्षा आणि वर्षानंतरचं गुणोत्तर, आणि एक पुन्हा पॅटर्न तयार होऊ शकतो वर्षापूर्वी आणि वर्षानंतर। म्हणजेच तीनच गुणोत्तर तयार होऊ शकतात, एक तर वर्षा आणि वर्षापूर्वीचं गुणोत्तर, सेकंड वर्षा आणि वर्षानंतरचं गुणोत्तर, आणि तिसरा म्हणजेच वर्षापूर्वी आणि वर्षानंतरचं गुणोत्तर, राईट? म्हणजेच कोणतेही तीन पैकी दोन गुणोत्तर दिलेलं राहील, राईट? आता याच्यासाठी काय करावं लागेल, ट्रिक्सचा वापर कसं करायचा आहे। फॉर एक्झाम्पल अमित आणि सुमित असे दोन व्यक्ती आहेत, एक आहेत अमित आणि दुसरा व्यक्ती आहेत सुमित। अमित आणि सुमित यांचं आजचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5 आजच्या वयाचं गुणोत्तर, आणि 10 वर्ष आधीचं गुणोत्तर, अमित आणि सुमित यांचं 10 वर्ष आधीचं गुणोत्तर 2:3 दिलेलं आहे। 10 वर्ष आधीचं गुणोत्तर 2:3 दिलेलं आहे। तर या सिच्युएशन मध्ये एकतर अमित आज किती वर्षाचा आहे किंवा सुमित आज किती वर्षाचा आहे कॅल्क्युलेट करायचं आहे। कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑप्शन मेथड ही एक्सटर्नल मेथड आहे, एक्सटर्नल मेथडचा रोल प्ले करणार आहेत। मग ऑप्शन मेथडचा वापर कसं करायचं, ए बी सी आणि डी, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 4 ऑप्शन आहे। पहिल्या नंबरचा ऑप्शन तर पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये आपल्याला अमितचं काढायचं आहे। पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये अमित 23 वर्षाचा, त्याच्यानंतर 20 वर्षाचा, नंतर 22 वर्षाचा आणि त्याच्यानंतर 26 वर्षाचा। आता अमित गुणोत्तर मध्ये म्हणजे आजच्या वयाचं जे गुणोत्तर आहे, तर आजच्या वयाच्या गुणोत्तर मध्ये अमितची जी संख्या आहे ती कोणती आहे, अमित आहे 4, राईट? गुणोत्तर मध्ये 4 आहे। काय करायचं, ऑप्शनला 4चा भाग देऊन बघायचं। तुम्ही मला सांगा 23ला 4चा भाग जाणार नाहीत, म्हणजे याचाच अर्थ पहिला ऑप्शन कॅन्सल। 20ला 4चा भाग जातो, 22ला 4चा भाग जात नाही, 26ला 4चा भाग जात नाही, म्हणजे अमितचं वय जे आजचं वय आहे ते किती आहे, तर 20 वर्षाचा अमित आहे। अगदी बरोबर, राईट? आणि सपोज जर आपल्याला 10 वर्ष आधीच जर काढायचं झालं तर काय करायचं, त्या ठिकाणी त्या 20 मधून 10 वजा करायचं प्रत्येक ऑप्शन, जर ज्या कंडिशन मध्ये म्हणजे 2 ऑप्शनला भाग गेल्याच्या नंतर वापर करायचा, राईट? मी तुम्हाला काय करतो, एक्झाम्पलच्या माध्यमातूनच हे एकदम स्पष्टपणे क्लिअर करून देतो। एक्झाम्पल नंबर फर्स्ट। आता इथे बघा, राईट? प्रश्न क्रमांक पहिला, 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5। नेहा व रेखा यांचा 8 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे। किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 2:5 8 वर्षापूर्वी। आणि आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, आजचं दिलेलं आहे 1:2 आजचं आहेत। म्हणजे या गुणोत्तर मध्ये ती जी गॅप आहे ती गॅप कितीची आहे, 8 वर्षाची आहेत। अगदी बरोबर। काढायचं काय आहे, तर नेहाचे आजचे वय किती,
नेहा गुणोत्तर मध्ये, आजच्या गुणोत्तर मध्ये, हे आजचं आहेत, आजचे गुणोत्तर, आणि वर्षापूर्वी, वर्षापूर्वी, बरोबर आहे, वर्षापूर्वी. आजचं गुणोत्तर, आज म्हणजेच आजला आपण वर्ष असं म्हणत असतो, राईट. वर्ष आणि वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर या सिच्युएशन मध्ये काढायचं आहे कोणाचं, नेहाचं आजचं वय काढायचं आहे. नेहाची आजचं वय काढण्यासाठी गुणोत्तर मध्ये नेहा 1 ची आहे, आजचं जे वय आहे 1 आहे. प्रत्येक ऑप्शनला 1 चा भाग जातो, अगदी बरोबर. त्याच्यानंतर जर मी वजा करतो, 1 चा भाग प्रत्येक ऑप्शनला जातो. जर 8 वर्षापूर्वी म्हणजे प्रत्येक ऑप्शन मधून जर मी 8 वजा करतो, 8 वजा, कारण की 8 वर्षापूर्वी, तर या सिच्युएशन मध्ये 20 मधून 8 जर गेले तर किती उरले, 12 उरले. 12ला 2 चा भाग जातो. नंतर 22 मधून 8 जर गेले तर 16 उरले, राईट. नंतर 25 मधून 8 जर गेले तर 17 उरले, बरोबर आहेत. आणि नंतर 24 मधून 8 जर गेले तर 16 उरले, राईट. 22 मधून 8, 24 मधून 8 गेले 16, इथे 14 उरतात, इथे 14, ही मिस्टेक झालेली आहे, राईट. म्हणजेच 20 मधून 8 जर गेले तर 12 उरले. नंतर 22 मधून 8 जर गेले तर 14 उरले. 25 मधून 8 जर गेले तर 17 उरले. आणि 24 मधून 8 जर गेले तर 16 उरले. आता या 12ला 2 चा भाग जातो, 14ला पण 2 चा भाग जातो, 17ला जात नाही, 16ला पण 2 चा भाग जातो. म्हणजेच गुणोत्तरचा वापर करून या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाला सोडवू शकत नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक सांगतो मी तुम्हाला की मार्केटमध्ये कुठेच रिपीट मिळणार नाही. त्या ट्रिक्सचा वापर करून कसं सोडवायचं, काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ही जी गॅप आहे या गुणोत्तर मध्ये गॅप 8 वर्षाची गॅप आहे. मग 8 वर्षाची जर गुणोत्तर मध्ये गॅप आहे तर त्या सिच्युएशन मध्ये इथे बघा मी ऑप्शन लिहितो. पहिला ऑप्शन म्हणजेच 20, दुसरा ऑप्शन म्हणजेच 22, तिसरा ऑप्शन म्हणजेच 25 आणि चौथा ऑप्शन म्हणजे 24. आता 8 चा भाग जाणारा ऑप्शनच आपला उत्तरचा रोल प्ले करणार आहे. 20ला 8 चा पूर्ण भाग जात नाही, 22ला 8 चा पूर्ण भाग जात नाही, 25ला 8 चा पूर्ण भाग जात नाही, 24ला 8 चा पूर्ण भाग जातो. म्हणजे एक्झाम्पल नंबर फर्स्ट. तर या पहिल्या उदाहरणामध्ये कोणत्या ट्रिकचा वापर होणार आहे, या ठिकाणी जे वर्षाची जे गॅप असते त्या गॅपनी दिलेल्या ऑप्शनला, ज्या ऑप्शनला भाग जातो तोच आपल्या उत्तरचा रोल प्ले करणार आहे. कोणत्या ऑप्शनला भाग गेला, डी ला भाग गेला. म्हणजेच या ठिकाणी 24 वर्षाची कोण आहेत, नेहाची आजचे वय 24 वर्ष आहे. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2011 मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 2. एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके आहेत. एक आहे व्यक्ती, एक आहेत व्यक्ती. व्यक्तीचे आजचे वय आणि आईच्या 2/5 इतके आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, जर आई 5 तर व्यक्ती 2. गुणोत्तर आजचे वय, आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. 8 वर्षानंतर म्हणजेच गुणोत्तर मध्ये ती जी गॅप आहे ती गॅप किती वर्षाची आहे, 8 वर्षाची आहे. 8 वर्षानंतर त्याच्या आईच्या त्या वेळेच्या वयाच्या 1/2 म्हणजेच आई गुणोत्तर मध्ये 2 तर व्यक्ती जो आहे तो 1 इतके असेल तर त्याच्या आईचे आजचे वय किती, आईचे आजचे वय हे आजचं आहे, आजचे, राईट. इथे लिहितो मी साईडला आजचे वय. म्हणजे हे आजची इथे गॅप किती वर्षाची आहेत, गॅप आहे 8 वर्षाची गॅप आहे. म्हणजे या दोन्ही गुणोत्तर मध्ये किती वर्षाची गॅप आहे, 8 वर्षाची गॅप आहे. आजचं वयाचं गुणोत्तर 2/5,
हे आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर. आणि 8 वर्षानंतर, वर्षानंतर किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर 1-2. आता बघा, आईचे आजचे वय काढायचे आहे, आईचे आजचे वय काढायचे आहे. आजच्या वयाच्या गुणोत्तर मध्ये आईची जे आहेत या बॉक्स मध्ये तो नंबर कोणता आहे, ती संख्या कोणती आहे? 5. तर 5 ऑप्शनला दिलेल्या ऑप्शनला चेक करायचं की प्रत्येक ऑप्शनला 5चा भाग जातो का. 70ला 5चा भाग जातो, 60ला 5चा भाग जातो, 40ला भाग जातो, 62ला 5चा भाग जात नाही. म्हणजेच याचाच अर्थ या ठिकाणी एकच ऑप्शन मी कॅन्सल करू शकतो, मग 3 ऑप्शन राहिले. आता या 3 ऑप्शन मध्ये जर 8 बेरीज केल्याच्या नंतर 2चा भाग जाणारच आहेत, कारण की ह्या ज्या संख्या आहेत या संख्या कोणत्या आहेत? समसंख्या आहेत, राईट. आता काय करावं लागेल, म्हणजेच गुणोत्तर मध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्येनी हा प्रश्न सोडवल्या जाणार नाही. मग त्या सिच्युएशन मध्ये एकच मेथड मदत करणार आहे, ती ट्रिक्स काय म्हणते की दी गॅप जी आहे ती गॅप किती वर्षाची आहे? गॅप आहे 8 वर्षाची. दिलेल्या कोणत्या ऑप्शनला 8चा भाग जातो? या ठिकाणी 8चा भाग फक्त विद्यार्थी मित्रांनो एकच ऑप्शनला जातो. तो ऑप्शन म्हणजे कोणता आहे? 3ऱ्या नंबरचा ऑप्शन. कारण की 70ला 8चा पूर्ण भाग जात नाही, 60ला 8चा पूर्ण भाग जात नाही. म्हणजे याचाच अर्थ आईचे आजचे वय किती आहे? 40 वर्ष आहेत. अगदी बरोबर. आणि हा प्रश्न क्रमांक 2 ASO मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 3. श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. एक म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो कोण आहे? श्याम आहे. आणि श्यामची आई, श्यामच्या आईचा आजचे वय 2/5. म्हणजे आई जर 5 आहे गुणोत्तर मध्ये तर श्याम हा 2चा राहणार आहेत. आणि नंतर 8 वर्षानंतर म्हणजे गुणोत्तर मध्ये किती वर्षाची गॅप आहे? 8 वर्षाची गॅप आहे. 8 वर्षानंतर आईच्या वयाचे निम्मे असेल. कोण? श्याम हा निम्मे असेल. म्हणजे 1/2 निम्मे, याचाच अर्थ 1/2. बरोबर आहे. तर श्यामच्या आईचे आजचे वय किती? श्यामच्या आईचे आजचे वय किती? आता ह्या प्रॉब्लेम मध्ये हे आजच्या वयाचं दिलेलं आहे. हा पहिला गुणोत्तर म्हणजे आजच्या वयाचं गुणोत्तर. आजचे वय यांचं गुणोत्तर ही पहिली लाईन आहे. आणि 8 वर्षानंतरचं गुणोत्तर ही दुसरी लाईन आहे. आता या ठिकाणी काय करायचं? इथे जे आहेत गुणोत्तर मध्ये ती संख्या बघायची. संख्या कोणती आहे? आजचे आईचं वय 5 आहे. बरोबर आहे. गुणोत्तर दिलेल्या ऑप्शनला 5चा भाग देऊन बघायचं. 39ला 5चा भाग जात नाही, 40ला 5चा भाग जातो, 48ला जात नाही, 51ला जात नाही. याचाच अर्थ श्यामच्या आईचे आजचे वय किती आहे? तर 40 वर्ष आहेत. अगदी बरोबर, राईट. म्हणजे सुरुवातीला ती तुमची जे प्रायोरिटी आहेत, प्राधान्य, तुमची प्रायोरिटी जी आहे ती कोणत्या? प्रायोरिटी जी आहे तुमची ती प्रायोरिटी विद्यार्थी मित्रांनो, ती प्रायोरिटी सुरुवातीला गुणोत्तरला प्रायोरिटी द्या. कशाला? गुणोत्तरला. जर गुणोत्तरनी भाग जात नसेल किंवा जास्तीत जास्त ऑप्शनला जात असेल, त्या सिच्युएशन मध्ये 2ऱ्या नंबरचा पॉइंट आहे वर्षाची जी गॅप आहे, वर्षाचा फरक. कशाचा फरक? वर्षाचा फरक. आणि हा फरक कुठे? गुणोत्तर मध्ये. हा फरक म्हणजेच गुणोत्तर मध्ये. तर त्या सिच्युएशन मध्ये वर्षाचा जो फरक आहे त्या फरकचा भाग दिलेल्या ऑप्शनला द्यायचा. आणि त्या दिलेल्या ऑप्शनला जर भाग एकाच ऑप्शनला जात असेल तर तो ऑप्शनच आपल्या उत्तरचा रोल प्ले करणार आहे. अगदी बरोबर. आणि त्या टाईपचे 2 प्रश्न ऑलरेडी सॉल्व्ह झालेले आहेत. आणि हा प्रश्न लिपिक टंकलेखक परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आला होता. अगदी सोपा, पाहिल्याबरोबर टिक करू शकता तुम्ही, राईट. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 4. आता 4 बघा, प्रश्न क्रमांक 4. कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. म्हणजे आजच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:5. 3:5. कोण? पहिली व्यक्ती म्हणजेच कोण? कविता. आणि दुसरी व्यक्ती म्हणजेच कोण? काजल. कविता आणि काजल. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते. तर त्यांची आजची वय काढा. आजची वय काढा. किती वर्षानंतर? या गुणोत्तर मध्ये गॅप जे आहे वर्षानंतर. एक्सप्लेनेशन साठी लिहित आहे. हा पाहिल्याबरोबर ठीक होतो बरं, जास्त वेळ लागत नाही. 7 वर्षानंतर म्हणजे तिची गॅप आहे. किती वर्षाची गॅप आहे? 7 वर्षाची. गुणोत्तर 11:16. 7 वर्षानंतर गुणोत्तर 11:16. आता काय करायचं? त्यांची आजची वय गुणोत्तर मध्ये 3:5 आहे. पहिल्या कविताची जे वय आहे त्या कविताच्या वयाला 3चा भाग जातो का? 15ला 3चा भाग जातो, 25ला जात नाही, 10ला जात नाही, 11ला जात नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला राईट. का बरं? कारण की आजच्या वयाचं जे गुणोत्तर आहे ते 3:5 आहे. आणि दिलेल्या पहिल्या ऑप्शनला म्हणजेच कविताच्या जे काही वय आहे 3चा भाग जातो आणि काजलच्या वयाला कितीचा भाग जातो? 5चा भाग जातो. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 कोणत्या परीक्षेत? कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2019 मध्ये जे विचारण्यात आलं होतं, तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला हा राईट आहे. म्हणजे गुणोत्तरचा भाग या ठिकाणी गेलेला आहे. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते. म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय. गुरुप्रीत गुणोत्तर आजच्या गुणोत्तर मध्ये गुरुप्रीतची संख्या कोणती आहे? 9. डायरेक्टली ऑप्शन वर जायचं आणि 9चा भाग देऊन पाहायचं. तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 55ला 9चा भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 45ला 9चा भाग जातो, 40ला 9चा भाग जात नाही आणि 30ला पण 9चा भाग जात नाही. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाला दिलेल्या गुणोत्तरचा भाग फक्त एकाच ऑप्शनला जातो. तो ऑप्शन म्हणजेच कोणता? ऑप्शन क्रमांक 2. म्हणजेच गुणोत्तर वरून हा इझिली सोडू शकता तुम्ही. आणि हा प्रश्न लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आला होता. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल. तर प्रीतीचे आजचे वय किती? प्रीती गुणोत्तर मध्ये आजच्या गुणोत्तर मध्ये प्रीती 5 वर्षाची आहे. गुणोत्तर मध्ये तुम्ही मला सांगा, 15ला 5चा भाग जातो, राईट? 15ला 5चा भाग जातो. 15ला 5चा भाग जातो. 25ला 5चा भाग जातो. 11ला 5चा भाग जात नाही. 40ला 5चा भाग जातो. म्हणजे याचाच अर्थ पहिल्या गुणोत्तर वरून फक्त एकच ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. तो ऑप्शन क्रमांक 3 आहे. अगदी बरोबर. आता 3 ऑप्शन पुन्हा आपल्याकडे बाकी आहे. मग काय करायचं? 7 वर्षानंतर राहिलेले ऑप्शन मध्ये 7 जोडायचे. 7 जोडल्याच्या नंतर 15 7 22 वर्ष, 25 आणि 7 32 वर्ष आणि 40 आणि 7 47 वर्ष, राईट? आता या सिच्युएशन मध्ये 16चा भाग द्यायचा. का बरं? कारण की पहिली संख्या म्हणजे स्वाती आणि दुसरी संख्या म्हणजे प्रीती. प्रीतीचं 7 वर्षानंतर प्रीती 22 वर्षाची, 32 वर्षाची किंवा 47 वर्षाची, किंवा ज्या वेळेस या संख्येला 16चा भाग
22 ला 16चा भाग जात नाही, 32 ला 16चा भाग जातो, नंतर 47 ला पण 16चा भाग जात नाही. याचाच अर्थ की हा चौथा ऑप्शन कॅन्सल, पहिला ऑप्शन कॅन्सल, म्हणजे दुसरा ऑप्शन बरोबर आहे. आणि हा प्रश्न संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. राईट. का बरं? कारण की इथे बघा, एक तर 5चा भाग 3 ऑप्शनला जातो, नंतर 7 जोडून भाग फक्त 32, 16चा भाग फक्त एकाच ऑप्शनला जातो. तर या सिच्युएशन मध्ये काय करायचं? 2 गुणोत्तर पैकी पहिल्या गुणोत्तरांना जुगाड जमून जाणार, कधी कधी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जमणार नाही. तर त्या सिच्युएशन मध्ये दुसऱ्या गुणोत्तर मध्ये ती दिलेली संख्या असते त्या संख्येने भाग देऊन पाहायचा, बरोबर व्यवस्थित जुगाड जमतो. आणि जर दोन्ही सिच्युएशन मध्ये होत नसेल तर त्या कंडिशन मध्ये फक्त आपल्याकडे ती जी वर्षाची गॅप असते त्या वर्षाच्या गॅपेनं सोडून पाहायचं, अगदी बरोबर सोप्या पद्धतीने सोडवता येतो. नंतरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 7. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजचे वय काढा. आता आजचं वय काढण्यासाठी सविता आणि कविता आजच्या वयाच्या गुणोत्तर मध्ये 3 आणि 4 आहे. दिलेल्या सविताच्या वर्षाला, म्हणजे इथे जे आहेत सविताचं जे वय आहे त्या वयाला 3चा भाग आणि कविताच्या वयाला कितीचा भाग? 4चा भाग. जाणाऱ्या ऑप्शनच आपल्या उत्तरचा रोल प्ले करणार आहे. 3चा भाग 20 ला जात नाही, 3चा भाग 15 ला जातो, 20 ला जात नाही, 25 ला जात नाही. याचाच अर्थ दुसरा ऑप्शन हा राईट आहे बाय युजिंग ट्रिक्स. ही ट्रिक्स खरंच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जबरदस्त ट्रिक्स आहेत. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही इझिली सोडवू शकता. आणि हा प्रश्न क्रमांक 7 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 8. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 म्हणजे 1/3 आहेत. सपोज मुलगा आणि त्या मुलाचे वडील, मुलगा आणि वडील, गुणोत्तर मध्ये 1/3. कधीही लहान संख्या जी आहे ती मुलगा मुलीला लिहायचं, म्हणजेच 1 आणि वडील 3 हा गुणोत्तर. नंतर 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाचे निम्मे याचा जर 1/2 तर 1 मुलगा आणि वडील 2. किती वर्षाची गॅप आहे? 12 वर्षाची गॅप आहे. राईट. तर 12 वर्षाची ती जे गॅप आहे ही गॅप किती वर्षाची आहे? या दोन्ही गुणोत्तर मध्ये गॅप आहे 12 वर्षाची. मग 12 वर्षाची गॅप आहे. आता काय करायचं आहे? तर त्या दोघांचे आजचे वय किती? आता तुम्ही जर पाहिलं तर या सिच्युएशन मध्ये एकास 3 म्हणजे मुलगा जर 1 आहे तर वडील 3, एकास 3, 12 1 12, 12 3 36. या ठिकाणी एकास 2 होते, 8 1 8, 8 3 24. नंतर 17चा भाग इथे जात नाही. म्हणजे याचाच अर्थ हे 2 ऑप्शन पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कॅन्सल करण्यात आलेले आहेत पहिल्या गुणोत्तरवरून. आता मी जर 12 वर्ष आणि 36 वर्ष इथे जर मी 12 जर जोडतो, अधिक 12 12 दुने 24 बरोबर आहे. आणि इथे 48, 24 1 24, 24 दुने 48 म्हणजे 12 वर्षाच्या नंतरचा जो गुणोत्तर होईल तो किती? आता सुरुवातीला 1/3 आहे तर तो गुणोत्तर 1/2 म्हणजे निम्मे होईल. याचाच अर्थ हा पहिला ऑप्शन राईट आहे.
आता तुम्ही मला सर इथे 8 वर्ष, इथे पण एकाच 3-4 रेशो मध्येच आहेत. 8 1 8 8 3 24. जर 12 जर जोडतो दोन्ही रेशो मध्ये तर 20 आणि या जागेवर 36. तुम्ही मला सांगा 36चा अर्धा हा 20 आहे का? नाही आहे. म्हणजे कोणता ऑप्शन राईट? पहिल्या नंबरचा राईट. ही झाली एक मेथड. पुन्हा आता मी तुम्हाला दुसरी मेथड सांगतो विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या मेथडमध्ये डायरेक्टली पाहिल्याबरोबर टिक करू शकता. आता ही जी दुसरी मेथड आहे, वर्षामध्ये जे गॅप, वर्ष आणि वर्षामध्ये गॅप कितीचे आहेत? 12 वर्षाचे आहेत. डायरेक्टली काय करायचं? 12चा भाग इथे पण जातो, 12चा भाग 12 1 12 12 3 36. नंतर बाकी 12चा भाग कोणत्याच पहिल्या संख्येला जात नाही. म्हणजे पाहिल्याबरोबर पहिल्या नंबरचा ऑप्शन हा दिलेल्या 8व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. राईट. आणि हा प्रश्न STI मुख्य परीक्षा 2017 या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. राईट. नंतरचा समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या 3पट वयाचा आहे. माणूस आणि मुलगा. माणूस हा त्याच्या मुलाच्या वयाचा 3पट आहे. 3:1 आहे. म्हणजे आजच्या वयाचं गुणोत्तर. त्याच्यानंतर 12 वर्षापूर्वी, आता 12 वर्षापूर्वी याचाच अर्थ आपल्याला काय करावं लागेल? माणूस आजचं वय आणि 12 वर्षापूर्वी. 12 वर्षापूर्वीचा गुणोत्तर 4 पट 12 वर्षाच्या आधीचं. आणि आजचं जे आहेत, आजचं गुणोत्तर किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3:1 3 पट. ही आजची लाईन आहे. ही लाईन म्हणजे आजचं गुणोत्तर. आणि हे 12 वर्षापूर्वीचं गुणोत्तर. अगदी बरोबर. तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? मुलगा, दोन्ही ठिकाणी मुलाचं गुणोत्तर मध्ये संख्या आहे. दिलेल्या प्रत्येक ऑप्शनला 1चा भाग जातो. म्हणजेच गुणोत्तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडूच शकत नाहीत. अगदी बरोबर. त्या सिच्युएशन मध्ये फक्त तुम्हाला एकच ट्रिक्स वाचवणार आहे. ती ट्रिक्स म्हणजे कोणती? दिलेल्या 2 गुणोत्तर मध्ये गॅप किती वर्षाची आहेत? दिलेल्या 2 गुणोत्तर मध्ये किती वर्षाची गॅप आहे? 12 वर्षाची गॅप आहे. दिलेल्या कोणत्या ऑप्शनला 12चा भाग जातो? 40ला पूर्ण 12चा भाग जात नाही, 30ला जात नाही, 45ला जात नाही, फक्त 36लाच 12चा भाग जातो. म्हणजे या 9व्या प्रश्नामध्ये फक्त याच ट्रिक्सचा वापर करून तुम्ही सोडू शकता. अदरवाईज हा प्रश्न सुटणारच नाही. अगदी बरोबर. आणि हा 9वा प्रश्न लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022. फक्त आणि फक्त मी कन्सेप्टच्या सोबत PYQs वर जास्त फोकस करत असतो. कारण की पेपरमध्ये PYQच्या बेसवरच नवीन पेपर हा तयार होत असतो. आणि जर तुमची कमांड PYQ वर जर एक्सलंट आहे तर तुम्ही येणाऱ्या नवीन प्रश्नाला इझिली अटॅक करू शकता. प्रश्न क्रमांक नंतर आपल्याला 10वा प्रश्न बघायचा आहे. 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट. एक म्हणजेच बाप बरोबर आहे. आणि सेकंड मुलगा, बाप आणि मुलगा. आता बघा ही जे गुणोत्तर आहेत, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. वडील म्हणजेच बाप आणि मुलगा. 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाचे 5 पट. 6 वर्षापूर्वी म्हणजे इथे गॅप आहे 6 वर्षाची. 5 पट. मुलगा जर 1 तर बाप हा 5. मुलगा 1 बाप 5. हा पहिला गुणोत्तर तयार झाला. 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 3पट होईल. आता 4 वर्ष म्हणजे याचाच अर्थ इथे 0 म्हणजे वर्षा.
आजचे वय, वर्षालाच आपण आजचे वय पण म्हणत असतो, अगदी बरोबर. आणि वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी, वर्षापूर्वीचं गुणोत्तर, वर्षापूर्वीचं गुणोत्तर, आणि नंतर वर्षानंतरचा गुणोत्तर, वर्षानंतरचा गुणोत्तर, किती वर्षानंतरचा? 4 वर्षानंतरचा गुणोत्तर आहे तिप्पट. तिप्पट म्हणजेच 3:1, अगदी बरोबर. आता बघा, तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? दुप्पट होईल. किती पाहिजे आपल्याला? दुप्पट. म्हणजे या बॉक्सचा हा बॉक्स डबल पाहिजे, अगदी बरोबर. आता हा प्रश्न तुम्ही गुणोत्तरनी सोडू शकत नाही. त्याच्यानंतर गॅपनी, हा जो प्रश्न आहे गॅपनी सोडवायला गेले तरी डिफिकल्ट होणार, कारण की पट विचारलेले आहेत. मग या प्रश्नामध्ये तुम्हाला एकच मेथड हेल्प करणार, त्या मेथडच्या मदतीनेच तुम्ही सोडू शकता. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? हॉरिझॉन्टल गॅप म्हणजेच आडवी गॅप, याला म्हणतात हॉरिझॉन्टल गॅप. हॉरिझॉन्टल गॅप, इथे हॉरिझॉन्टल 5 मधून 1 गेला तर गॅप कितीची आहे? 4ची आहे. इथे 3 मधून 1 गेला तर गॅप कितीची आहे? हॉरिझॉन्टल गॅपला इक्वल करावं लागते. हॉरिझॉन्टल गॅपला इक्वल. हॉरिझॉन्टल गॅप इक्वल होणे याचाच अर्थ वर्टिकल गॅप ही ऑटोमॅटिकली इक्वल होणे. वर्टिकल गॅप ही ऑटोमॅटिकली इक्वल होते. वर्टिकल गॅप ही ऑटोमॅटिकली इक्वल होते हॉरिझॉन्टल गॅप इक्वल केल्याच्या नंतर. कारण की इथे गॅप 5 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे, 1 आणि 1 मध्ये 0चा फरक आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल गॅप ही इक्वल नाही आहेत. आपल्याला वर्टिकल गॅप ही इक्वल नाही आहे. हॉरिझॉन्टल गॅप इक्वल केल्याच्या नंतर वर्टिकल गॅप ही ऑटोमॅटिकली इक्वल होते. काय करायची? ती मोठी संख्या आहे 4, इथे लहान संख्या आहे 2. 2ला जर 2चा गुणाकार केल्यावर गॅप ही 4 होणार. मग या सिच्युएशन मध्ये इथे काय करायचं? इथे 2चा गुणाकार करतो, 3 दुने 6, आणि इथे पण 2चा गुणाकार करतो, इथे पण मी 2चा गुणाकार करतो. इथे गॅप कितीची? बे. याचाच अर्थ आता हे जे दिलेलं आहे याला लक्षात ठेवायचं, हे कॅन्सल करायचं. हे कॅन्सल केल्याच्या नंतर इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघा, गॅप कितीची आहे? 4ची आहे. याचाच अर्थ हॉरिझॉन्टल गॅप इक्वल. हॉरिझॉन्टल गॅप इक्वल. आता वर्टिकल गॅप बघायची. 5 आणि 6 मध्ये 1चा फरक आहे. 1 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे. म्हणजे याचाच अर्थ आहे की 1, पण वर्षामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 6 आणि 4 म्हणजे 10 वर्षाचा फरक आहे. तर 1 बरोबर किती वर्ष? 10 वर्ष. का बरं 10 वर्ष? 6 वर्ष अधिक 4 वर्ष, कारण की ही कंप्लीट लाईन 6 अधिक 4 10, आणि ते 1 बरोबर 10 वर्ष. आता मी काय करतो? कोणत्या तरी एका गुणोत्तरला गुणाकार करतो. तर या ठिकाणी 10 गुणिला 5 म्हणजेच बाप हा 6 वर्ष आधी 50 वर्षाचा, आणि 10 × 10 मुलगा हा 10 वर्षाचा. जर मी या 50 मध्ये 6 जर जोडतो तर बाप 56 वर्षाचा, आणि 10 मध्ये 6 जोडल्याच्या नंतर मुलगा हा 16 वर्षाचा. राईट. आता काय करावं लागेल? कम्प्लिटली तुम्ही फोकस फक्त या 56 आणि 16 वर करा. 56 आणि 16. 56 मध्ये आता ऑप्शन मधून ऍड करा. 56 अधिक 40 म्हणजे 96 होणार. 16 अधिक 40 बरोबर 56. या 56चा दुप्पट आहे का? नाहीये. मी काय करतो? दुसरा ऑप्शन जोडतो. 56 अधिक 24 म्हणजेच याचाच अर्थ 80, आणि 16 अधिक 24 दुसरा ऑप्शन 24, याचाच अर्थ 40. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे 80 हा 40चा दुप्पट. 80 हा 40चा दुप्पट म्हणजे 24 वर्षाच्या नंतर बाप जो आहे तो मुलाच्या दुप्पट वयाचा असणार. एकदम चांगल्या ट्रिक्सनी सोडवण्यात आलेला प्रश्न.
तर भरपूर किचकट करून ठेवतात, राईट. आणि हा प्रश्न ASO पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता, राईट. कारण की इथे हा तर एकतर गुणोत्तरनी सोडवायला गेलं तर डिफिकल्ट होणार, त्याच्यानंतर जर वर्षाच्या गॅपनी सोडवायला गेलं तरी डिफिकल्ट होणार. फक्त तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल हा प्रश्न दोनदा बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. आणि अशा टाईपचे प्रश्न विद्यार्थी स्किप करून देतात, राईट. नेक्स्ट, आतापर्यंत 1 ते 10 हे जे काही प्रश्न आपले कव्हर करण्यात आले, 1 ते 10 हे प्रश्न पहिल्या प्रकाराचे. म्हणजे पहिला प्रकार कोणता आहे? कोणतेही दोन गुणोत्तर दिल्याच्या नंतर या कन्सेप्टचा वापर करावा. कोणतेही दोन. मग कोणतेही दोन म्हणजेच कोणते? वर्षापूर्वी एक म्हणजे हे दोन गुणोत्तर, वर्ष आणि वर्षानंतरचा गुणोत्तर, नंतर वर्षापूर्वी आणि वर्षानंतरचा गुणोत्तर, म्हणजे एक पॅटर्न हा तयार होऊ शकतो वर्षापूर्वी. दुसरा पॅटर्न वर्षानंतर आणि तिसरा पॅटर्न वर्षापूर्वी आणि वर्षानंतर. फक्त 3च पॅटर्न, कोणतेही दोन गुणोत्तर आपल्याला दिले असणार. आणि या सिच्युएशन मध्ये आता या कन्सेप्टला मी कन्क्लूड करत आहे. कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमचं हाय ठेवाल विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं? सुरुवातीला प्रायोरिटीज जी राहणार आहेत, आपली प्रायोरिटीज काय राहणार आहे? प्रायोरिटीज जे आहे सुरुवातीला गुणोत्तर मध्ये असलेल्या संख्येचा भाग दिलेल्या ऑप्शननी द्या, दिलेल्या ऑप्शनला द्या. ऑप्शनला जर भाग गेला म्हणजेच ती संख्याच आपल्या मेथड मध्ये आपल्याला मदत करणार आहे. जर भाग जात नसेल तर त्या सिच्युएशन मध्ये वर्षापूर्वी वर्षानंतरनी भाग द्या जोडून किंवा त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करून. जर त्या गुणोत्तरनी भाग जात असेल तर फारच चांगलं. जर जात नसेल त्या सिच्युएशन मध्ये गॅपचा भाग द्या. आणि गॅपचा भाग इथे बघा तुम्ही या प्रश्नामध्ये फक्त गॅपचाच भागनी आपण सोडू शकतो, अदरवाईज सुटणार नाही. म्हणजे स्टार्टिंगचे जे 10 प्रश्न, हे 10 प्रश्न पहिल्या पॅटर्नचे. पहिला पॅटर्न म्हणजे कोणता आहेत आपल्याकडे? पहिला पॅटर्न आपल्याकडे जो आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही दोन गुणोत्तर दिल्यास या कन्सेप्टचा वापर करावा, राईट. आता दुसरा जो पॅटर्न आहे, दुसरा पॅटर्न दाखवतो मी तुम्हाला, पॅटर्न नंबर 2. आणि पहिल्या पॅटर्नचे आयोगाने आतापर्यंत 10 प्रश्न विचारलेले आहेत. पॅटर्न हा अगदी सोपा आहे. हा आता बघा दुसरा पॅटर्न क्रमांक 2 म्हणजे कन्सेप्ट नंबर 2. कोणतेही एक गुणोत्तर म्हणजे एक गुणोत्तर राहणार, त्या गुणोत्तरच्या सोबत बेरीज. एक गुणोत्तर एकतर वर्षापूर्वीचा गुणोत्तर किंवा आजचं गुणोत्तर किंवा वर्षानंतरचा गुणोत्तर. म्हणजे कोणतेही या तीन पैकी एक दिलेलं राहील. एकतर वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं राहील किंवा आजचं गुणोत्तर. वर्षा म्हणजेच आजचे गुणोत्तर राहील किंवा वर्षानंतरचं गुणोत्तर. 3 पैकी कोणतेही एक दिलेलं राहील. आणि त्याच्या सोबत एकतर आपल्याला बेरीज, वजाबाकी, सरासरी, लहान संख्या, मोठी संख्या, कमी जास्त दिल्यास या कन्सेप्टचा वापर करावा लागेल. आता तुम्हाला हे म्हणजे कन्सेप्टच्या माध्यमातून क्लिअर होणार नाही, याच्यासाठी मला एक्झाम्पलची मदत घ्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 11 मध्ये या कन्सेप्टचा वापर करून दाखवतो. ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर, ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहेत, राईट. आता गुणोत्तरची जी बेरीज आहेत, तुम्ही मला सांगा बेरीज किती होते? गुणोत्तरची बेरीज 2 + 5 म्हणजे 7. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास म्हणजे बेरीज बरोबर बेरीज. आपल्या गुणोत्तरची बेरीज हा गुणोत्तर आजचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि यांची बेरीज दिलेली आहे. म्हणजे एक गुणोत्तरच्या सोबत बेरीज 7, बेरीज बरोबर बेरीज दिलेला आहे. आपल्या गुणोत्तरची बेरीज आणि ऍक्च्युअली बेरीज 63 आहेत. या 63ला 7चा भाग म्हणजेच भाग कितीचा जातो? 9चा जातो. 7ला जर 9चा गुणाकार केला तर 63. पहिली संख्या म्हणजे ए जर काढायचा आहे तर 9चा गुणाकार करावा लागेल. 2 गुणीला 9, 9 दुने 18. ए चे वय आज किती वर्षाचा आहे? ए 18 वर्षाचा आहेत. म्हणजेच तिसरा ऑप्शन
कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2011 मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर. अगदी बरोबर. एकदम सोपी प्रश्न ही सोपी असतात, डिफिकल्ट राहत नाही. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहेत. म्हणजे हे जे गुणोत्तर आहेत आपल्याकडे, आता बघा हे गुणोत्तर, तर या गुणोत्तर मध्ये यांच्या आजचे वय हे मधात जे असते वर्षा, ती वर्षा म्हणजेच आजचे वय असते. अगदी बरोबर. वर्षापूर्वी आणि नंतर वर्षानंतर. आजच्या वयाची जे बेरीज आहेत, आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहेत. म्हणजे या दोन डब्याचं जे आहेत बेरीज ऍडिशन ती 60 वर्ष आहेत. 15 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजे 15 वर्षानंतर अधिक 15, या डब्यात 15 जोडल्याच्या नंतर हे दुप्पट होईल. जर मुलगी 1, पण या डब्यात पण 15 जोडावं लागेल. अगदी बरोबर. तुम्ही मला सांगा या 60 मध्ये 15 आणि 15 किती जोडावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला 30 जोडावं लागेल. म्हणजे 60 अधिक 15 प्लस 15 दुने 30 म्हणजेच 90. इथे बघा यांची बेरीज किती होते? यांची बेरीज 3 बरोबर 90. 90ला जर 3चा भाग दिला तर 30चा भाग जातो. याचाच अर्थ हा जो डब्बा आहे, हा डब्बा म्हणजेच 60 वर्षाचा आणि हा डब्बा म्हणजेच 30 वर्षाचा. आता हा डब्बा 30 म्हणजे 15 होऊन आलेला आहे. या 30 मधून 15 जर मायनस करतो तर 15 आणि या 60 मधून 15, कारण की खाली यायच्या वेळेस प्लस वर जायच्या वेळेस वजा करावं लागेल. तर 60 मधून 15 जाणे म्हणजेच 45 आणि इथे बघा तिप्पट होते. तर आजच्या वयाचे गुणोत्तर एकास 3, पण वय जे आहे आई जी आहे तर आई किती वर्षाची? 45 वर्षाची आणि मुलगी जी आहे ती 15 वर्षाची. कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. आता ही मेथड, एक दुसऱ्या मेथडनी पण सांगतो मी तुम्हाला. दुसऱ्या मेथड मध्ये काय करावं लागेल? आता बघा 45 आजचे वय आणि मुलीचे वय 15. 15 वर्षानंतर अधिक 15 म्हणजे 60 आणि 15 30. इथे बघा हे दुप्पट होते का चेक करायचं. दुप्पट होते का विद्यार्थी मित्रांनो? होते. म्हणजे याचाच अर्थ ऑप्शन मेथडनी पण तुम्ही सोडवू शकता. प्रत्येक ऑप्शन मध्ये किती जोडायचे? 15. आता इथे जर 15 जोडले तर 15 आणि 40 बरोबर 55. 15 आणि 40 बरोबर 55 आणि इथे जर 15 जर जोडतो तर 35. ही 55 या 35चा डबल होत नाही, राईट. आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये 15 जोडल्याच्या नंतर 57 आणि 15 जोडल्याच्या नंतर 33. 57 33चा डबल होत नाही. एकच ऑप्शन आहे ऑप्शन मेथडनी जो बरोबर दिलेल्या स्टेटमेंटला फॉलो करतो तो म्हणजे कोणता? तिसरा ऑप्शन. लिपिक टंक लेखक परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अगदी बरोबर. किती सोपी प्रश्न येतात. प्रश्न हे डिफिकल्ट राहत नाही. फक्त तुमची स्ट्रॅटेजी सॉल्व्ह करण्याची आहे ते परफेक्ट असायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022. आता बघा हा प्रश्न काय सांगतो आपल्याला. 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहेत. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. म्हणजे याचाच अर्थ वर्ष आजचे वय यांचा गुणोत्तर. आजचे वय यांचा गुणोत्तर 3 व्यक्ती आहेत. म्हणजेच एक डब्बा, दुसरा डब्बा आणि तिसरा डब्बा, राईट. गुणोत्तर 2, 3 आणि 4. तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, यांची जे बेरीज, यांची गुणोत्तरची बेरीज 2 अधिक 3 5 अधिक 4 9, बेरीज 9. आणि जर सरासरी काढायचं आहे तर सरासरी जर काढायचं आहे, सरासरी कितीचा भाग द्यावं लागेल? 3 डब्बे आहे तर 9ला 3चा भाग द्यावा लागेल. म्हणजेच 9/3. सरासरी किती? 3.
आता इथे आपल्या गुणोत्तरची सरासरी 3, ऍक्च्युली सरासरी 60 वर्ष, तर सरासरी बरोबर सरासरी, सरासरी बरोबर सरासरी, 3 बरोबर 60, म्हणजे कितीचा 60ला जर 3चा भाग दिला याचाच अर्थ 20चा भाग जातो, म्हणजे 3ला जर 20ने गुणाकार केला तर 60 येतो, याचाच अर्थ दिलेल्या प्रत्येक गुणोत्तर मध्ये असलेल्या संख्येला कितीचा गुणाकार करायचा, 20चा गुणाकार. आपल्याला काय विचारण्यात आलेला आहे, आपल्याला विचारण्यात आलेला आहे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर, सर्वात तरुण संख्या 2 आणि सर्वात वयस्कर संख्या 4 यांच्यामधला जो फरक आहे तो फरक कितीचा आहे, 2चा आहे. तर 2ला कितीचा गुणाकार करावा लागेल, 20, म्हणजे 40 वर्षाचा फरक आहे. आणि ते जर मी 2 गुणिला 20 जर करतो तर 40, आणि त्याच्यानंतर 40 गुणिला 20 जर करतो तर याचाच अर्थ 80, 4 दुनी इथे 40, इथे 40, राईट. म्हणजे 20 गुणिला 2 40 आणि 20 गुणिला 4 80, 80 मधून 40 गेल्यावर 40 वर्षाचाच फरक कोणत्या ऑप्शन मध्ये, तिसऱ्या ऑप्शन मध्ये. एक मेथड, आता या मेथडनी करू शकता तुम्ही. इथे बघा 2 आणि 4 मध्ये फरक, का बरं 2 आणि 4, सर्वात तरुण 2, सर्वात वयस्कर 4, फरक कितीचा आहे, 2चा आहे. दिलेल्या ऑप्शनला 2चा भाग गेल्याच्या नंतर तो ऑप्शन आपल्या उत्तराचा रोल प्ले करणार आहे. 25ला भाग जात नाही, 45ला जात नाही. आता इथे फरक जो आहे तो फरक 2चा आहे. आपण 2 ऑप्शन मध्ये अटकलो, राईट. मग त्या सिच्युएशन मध्ये जर टोले मारायचे असेल तर 2 पैकी 1 मारावं लागेल. म्हणजेच पहिल्या ऑप्शनला टोले मारण्याच्या नंतर कधीच तो उत्तरचा रोल प्ले करणार नाही, चौथा करणार नाही, फक्त या 2 पैकी 1. बट तुमच्याकडे वेळ कमी आहे त्या सिच्युएशन मध्ये, राईट. बट टोले ही पद्धत रॉंग आहेत. एक्झॅक्ट सोडून टिक करणे ही पद्धत सर्वात बेस्ट पद्धत आहे. अगदी बरोबर. आणि ही जी मेथड आहे या मेथड मध्ये वेळ लागत नाही. डायरेक्ट यांचं सरासरी 2 अधिक 3 5 अधिक 4 9, 9ला 3चा भाग दिला 3, 3 बरोबर 60, म्हणजे 1 बरोबर 20, याच्यातला फरक 2, 2 बरोबर 20 गुणिला 2 म्हणजेच 40. एकाच ऑप्शन मध्ये 40. अगदी सोप्या पद्धतीनं सोडवण्यात येतात प्रश्न. फक्त स्ट्रॅटेजी आणि ट्रिक्स हे बरोबर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 14. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते. काय करायचं, दिलेल्या ऑप्शनला हा पहिला जो ऑप्शन आहे 20, या ऑप्शन 7 वर्षापूर्वी 7 कमी करायचे, 7 कमी केल्याच्या नंतर 13, या 13ला 4चा भाग जातो का चेक करायचा, भाग जात नाही, म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसरा ऑप्शन 22, हा पहिला जर गेला असता तर दुसरा चेक केला असतं मी, राईट. नंतर म्हणजे दुसऱ्या या पहिल्या ऑप्शनच्या पहिल्या संख्येला चेक केलेला आहे. पहिल्या संख्येला कितीचा भाग द्यायचा, 4चा. दुसऱ्याला कितीचा द्यायचा, 6चा. तिसऱ्याला किती द्यायचा, 7चा. म्हणजेच पहिल्या याच्यातून 7 वजा करून, दुसऱ्या याच्यातून 7 वजा करून आणि तिसऱ्या याच्यातून, तिन्ही याच्यातून 7 वजा केल्याच्या नंतर या पहिल्या संख्येला कितीचा भाग गेला पाहिजे, 4चा. दुसऱ्याला कितीचा गेला पाहिजे, 6चा. आणि तिसऱ्याला कितीचा गेला पाहिजे, 7चा. ज्या ऑप्शन मध्ये भाग गेला तो आपला उत्तर. मी काय करतोय ते 7 वजा केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो 13, 13ला भाग जात नाही, पहिला कॅन्सल. हे दुसरा चेक नाही करायचं कारण की पहिल्याच सिच्युएशन मध्ये कॅन्सल झालेला आहे. या ठिकाणी 22 मधून 7 गेल्यावर 15, 15ला 4चा भाग जात नाही, कॅन्सल. 19 मधून 7 गेल्याच्या नंतर 12, 12ला 4चा भाग जातो, जुगाड जमला. पण शेवटचा चेक करावा लागेल कारण की पुन्हा एक ऑप्शन बाकी आहे. 17 मधून 7 गेले 10, 10ला 4चा भाग जात नाही. म्हणजे दिलेल्या पहिल्या संख्येवरूनच आपण चेक करू शकतो की हा जो आहे कोणता, तिसऱ्या नंबरचा ऑप्शन हा अगदी बरोबर आहे. म्हणजे काय केलेलं आहे मी, 20 मधून 7 काढले 13, 13ला 4चा भाग जात नाही, 4चा भाग जात नाही, जात नाही. म्हणजेच याचाच अर्थ हा पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शन मध्ये 22 वजा 7 15, 15ला पण 4चा भाग जात नाही. तिसऱ्या ऑप्शन मध्ये म्हणजेच बी पण कॅन्सल.
तिसऱ्या ऑप्शन सी मध्ये 19 वजा 7 याचाच अर्थ 12. 12ला 4चा भाग जातो. 4चा भाग जातो म्हणजेच हा सी नंबरचा राईट आहे. डी मध्ये पण भाग जात नाही. 17 मधून 7 गेले किती आले 10. 10ला 4चा भाग जात नाही. फक्त एकाच ऑप्शनला भाग जातो तो म्हणजे कोणता सी नंबर. हा डी नंबर पण कॅन्सल करण्यात येणार आहे. संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न एकदम सोपा, जास्त डिफिकल्ट नाही आहे. फक्त ट्रिक्स व्यवस्थित असायला पाहिजे. त्या ट्रिक्सच्या बेसवर तुम्ही इझिली प्रश्न सोडवू शकता. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 15. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहेत. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे आहेत. तर त्यांचे आजचे वय किती. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 2022 परीक्षा कोणती. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 आणि 2020 चा प्रश्न हा 2023 मध्ये ऍज इट इज कॉपी पेस्ट, अजिबात बदलणे. संख्या पण त्याच आहेत, ऑप्शन पण बघा तुम्ही ऍज इट इज तेच ऑप्शन आहे. म्हणजेच कोणता उत्तर. तिसऱ्या नंबरचा उत्तर. जर 19 मधून 7 गेले 12, 12ला भाग जातो. बाकी कोणत्याच ऑप्शन मधून 7 वजा केल्याच्या नंतर पहिल्या याच्यातून भाग जात नाही. ते 13ला भाग जात नाही. 7 वजा केल्याच्या नंतर 15ला भाग जात नाही आणि नंतर 7 वजा केल्याच्या नंतर 10ला भाग जात नाही. म्हणजेच तिसरा हा राईट. एकदम सोपी, पाहायला बरोबर टिक करू शकता. फक्त स्ट्रॅटेजी व्यवस्थितच असायला पाहिजे त्या कंडिशन मध्ये. नंतर 16 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहेत. म्हणजेच नितीन हा संजय पेक्षा किती वर्षांनी मोठा आहे. 3 वर्षांनी. 3 वर्षांनी मोठा आहेत. म्हणजे इथे जायच्या वेळेस 3 जोडावं लागेल. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. किरणच्या वयाच्या दुप्पट. किरणच्या वयाच्या दुप्पट. दुप्पट म्हणजेच कोण. दुप्पट. जर त्यांच्या तिघांच्या वयाची एकूण बेरीज म्हणजे या 3 डब्याची बेरीज बरोबर 103. आता काय करावं लागेल. एंडिंग म्हणजेच नितीन हा संजयच्या रिलेशन मध्ये आहे आणि संजय हा किरणच्या रिलेशन मध्ये आहे. एंडला कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो. एंडला आहेत किरण. त्या किरणला एक्स कन्सिडर करायचं. एक्सचा डबल 2x म्हणजे जर किरण x असणार राईट. किरणला जर मी x कन्सिडर करतो तर त्या कंडिशन मध्ये संजय हा 2x होणार आणि नितीन 2x प्लस किती विद्यार्थी मित्रांनो 3 जोडावं लागेल. यांची बेरीज बरोबर 103 आहेत. 2x अधिक 2x 4x अधिक x म्हणजे 5x अधिक 3 बरोबर 103. तर 5x बरोबर 103 मधून 3 गेल्याच्या नंतर 100 आणि 100ला जर 5 1 5 5 दुने 10 म्हणजे 20चा भाग जातो. आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे. नितीनचं वय. नितीनचं वय म्हणजेच हा डब्बा काढायचा आहे. x बरोबर किती फूट करावं लागेल. 20. 20 दुने 40. 40 आणि 3 43. 40 आणि 3 43 म्हणजे चौथ्या नंबर जो आहे. पहिला उत्तर नाही. ऑप्शन दुसरा उत्तर नाही. तिसरा नाही. चौथा. आणि हा 16व्या नंबरचा जो प्रश्न आहे कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता. तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 या परीक्षेत हा प्रश्न. आणि नितीन किती वर्षाचा आहे. नितीनचं आजचं वय काढायचं होतं. अगदी सोपे प्रश्न. फक्त या ठिकाणी स्टेटमेंटची मांडणी ती व्यवस्थित करता आली पाहिजे. स्टेटमेंटची मांडणी जर तुम्हाला व्यवस्थित करता येत असेल त्या सिच्युएशन मध्ये प्रश्न हे डिफिकल्ट राहत नाही. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि अंकिताची आई तिचा भाऊ अंकिताचा भाऊ असे 3 मेंबर दिलेले आहेत राईट. काय करायचं. अंकिताचे आजचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट. आईच्या वयाचा 2.5 पट म्हणजे आईच्या वयाचं
आईचे वय अंकिताच्या वयाचं 2.5 पट, 2.5 पट 2/5. म्हणजे अंकितापासून जर आईकडे ज्यावेळेस मी जातो तर विद्यार्थी मित्रांनो 2.5 गुणाकार करावा लागेल. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाचे 2.5 पट, म्हणजे अंकिताच्या वयाचे 2.5 पट आईचं वय समोर, आणि तिच्या भावाच्या वयाचे 4 पट. कोण? अंकिताची आई. अंकिताची आई किती पट विद्यार्थी मित्रांनो? 4 पट. म्हणजे अंकिताच्या कंपॅरिझन मध्ये 2.5 पट वय आईचं आणि भावाच्या कंपॅरिझन मध्ये 4 पट. आता काय करायचं? ह्या ज्या संख्या आहेत कोणत्या? 4 आणि 2.5 यांचा काढायचा लसावी, आणि तो लसावी म्हणजेच आईचे वय. आईचे वय काय? लसावी. लसावी डायरेक्ट मी गुणाकार जर करतो तर 8 आणि 10, 10ला भाग नाही 20, लसावी बरोबर 20. यांची लसावी 20, कारण की 20ला 4चाही भाग जातो, आणि म्हणजे 20ला 4चा जर भाग देतो तर भाग कितीचा जातो? 4चा भाग दिल्याच्या नंतर 5चा भाग जातो, आणि 20ला जर 2.5चा भाग देतो तर भाग हा 8चा भाग जातो. याचाच अर्थ 2.5 गुणिला, म्हणजेच जर मी आईला जर 20 कन्सिडर करतो, किती? 20, तर 20ला 2.5चा भाग दिल्याच्या नंतर अंकिता 8, आणि 20ला 5चा भाग 4चा भाग 5चा नाही द्यावा लागेल 4चा. कितीचा भाग? 4चा भाग. 4चा भाग म्हणजेच 5, म्हणजे भाऊ किती? 5. आता बघा यांची एकूण 66 वर्षाचं आहेत. इथं बेरीज जर करतो मी 20 अधिक 8 28 आणि 5 33, 33 बरोबर 66, म्हणजेच 2चा गुणाकार. आपल्याला काढायचं काय? अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल? अंकिताचा भाऊ आता रिसेंटली 5 गुणिला 2 केल्याच्या नंतर 10 वर्षाचा. आताचे वय बरोबर आहे 10, आणि 10 मध्ये 2 जर जोडले तर 2 वर्षानंतरचे वय. 2 वर्षानंतरचे वय म्हणजे किती? 12 वर्ष. 2 वर्षानंतरचे वय किती विद्यार्थी मित्रांनो? 12 वर्ष. म्हणजेच भावाचं जे अंकिताच्या भावाचं 2 वर्षानंतरचं वय किती? 12. संयुक्त गट ब क पूर्वपरीक्षा 2023. पूर्वपरीक्षा 2023 बरोबर स्टेप बाय स्टेप मांडणी करायची, व्यवस्थित लिहायचं. प्रश्न हे सुटतात, डिफिकल्ट राहत नाही. राईट. प्रश्न क्रमांक 17 उत्तर ऑप्शन क्रमांक 12, उत्तर 12 ऑप्शन क्रमांक 3. बाकीचं 14, 10 आणि 16 हे तीनही ऑप्शन कॅन्सल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत. म्हणजेच एक पहिला मेंबर वडील, सेकंड मेंबर आई, आणि थर्ड मेंबर आईचे वय मुलीच्या वयाचे तिप्पट, म्हणजेच मुलगी. किती कॅरेक्टर आहेत? 3 कॅरेक्टर आहेत. वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे, म्हणजे या एरोनी आपण इकडे गेल्याच्या नंतर 6 जोडावं लागेल. आईचे वय मुलीच्या वयाचे तिप्पट, मुलीच्या वयाचे तिप्पट म्हणजेच 3चा गुणाकार. या एरोपासून इकडे जायच्या वेळेस 3चा गुणाकार करावा लागेल. मुलीचे आजचे वय 12, मुली जर 12 वर्षाची आहे तर आई 12 36, 36 अधिक 6 वडील 42 वर्षाचा. राईट. या लाईन वरून हे बरोबर लिहिता येते. नंतर तर मुलीच्या जन्मावेळी वडिलाचे वय किती? प्रत्येक मधून मुलीचा जन्म म्हणजेच 12 वजा करावं लागेल, त्यावेळेस 0. तर या ठिकाणी 42 मधून 12 जर गेले तर 30, म्हणजेच मुलीचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस वडील किती वर्षाचे होते? 30 वर्षाचे होते. कोणता ऑप्शन राईट? पहिला ऑप्शन. आणि हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेत विचारण्यात आलेला होता. राईट. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 आहे. 5 मुलं बरोबर आहे. यांची बेरीज कितीची आहेत? 5 मुलं यांची जे बेरीज आहेत, यांची बेरीज 5 मुलाची जी बेरीज आहे ते 50 वर्ष आहेत. मग सरासरी किती असणार? सरासरी, त्या सरासरीसाठी
50 भागीला 5 करावं लागेल, याचाच अर्थ सरासरी 10. 10 सरासरी मिळाल्याच्या नंतर सरासरी म्हणजे मधातली संख्या 5 आहे, तर याच्या आधी 2 संख्या, याच्या नंतर 2 संख्या. आता 3 वर्षाच्या अंतराने म्हणजेच आपण जर मागे येणार तर त्या कंडिशन मध्ये 3 वजा करावं लागेल. 10 मधून 3 गेले 7 उरले, 7 मधून 3 गेले 4 उरले. आपल्याला काढायचं काय, सर्वात लहान मुलाचे वय, सर्वात लहान मुलाचे वय बरोबर किती वर्ष, 4 वर्ष. सर्वात मोठ्या मुलाचं जर वय काढायचं राहिलं असतं तर त्या कंडिशन मध्ये +3 म्हणजेच 13, 13 अधिक 3 बरोबर 16 हा सर्वात मोठा मुलगा झाला असता. मोठ्या मुलाचे वय, मोठ्या मुलाचे वय बरोबर 16 वर्ष. बट आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर 4 वर्ष, ऑप्शन क्रमांक दुसरा. कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत, PSI मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेत हा प्रश्न क्रमांक 19 विचारण्यात आलेला होता. राईट. समोरचा प्रश्न क्रमांक 20. जर नीताचे वय, नीताच्या आईच्या म्हणजे एक व्यक्ती, एक मेंबर आहेत नीता आणि दुसरी मेंबर आहेत आई, वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. निम्मा म्हणजेच याचा अर्थ 2/6 अर्धा, 2/6 अर्धा, अर्ध्यालाच निम्मा असं म्हटल्या जाते. निम्म्यापेक्षा कितीनी कमी आहेत, 5 वर्षांनी कमी आहेत. म्हणजे निम्मा म्हणजे 2/6 अर्धा, x वजा 5, x वजा 5 वर्षांनी कमी म्हणून वजा. तसेच दोघींच्या वयाची बेरीज 58, तर यांच्या वयाची बेरीज किती विद्यार्थी मित्रांनो, 58. आता x अधिक 2x बरोबर 58 वजा या साईडला गेल्याच्या नंतर अधिकचा रोल प्ले करणार. 58 अधिक 3 63, 58 अधिक 3 63, 3x बरोबर 63, तर x बरोबर 21. काढायचं काय, तर नीताचे वय किती, नीताचे वय किती, 21 मधून किती वजा करावं लागेल, 5. 21 मधून 5 जर गेले तर किती उरले, 16 उरले. 16 ऑप्शन क्रमांक तिसरा राईट आहे. प्रश्न क्रमांक 20 याच राईट. आणि हा प्रश्न लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2011 मध्ये विचारण्यात आलेला होता. राईट. प्रश्न वयवारी या घटकाचे अगदी सोपी असतात, डिफिकल्ट राहत नाही. फक्त सोडवण्याची स्ट्रॅटेजी ही तुमची परफेक्ट असायला पाहिजे. वयवारी सोडवायच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो तिचे पहिल्या नंबरचे ट्रिक्स आहेत. वर्षापूर्वी वर्षानंतर 2 गुणोत्तर दिलेलं असेल आउट ऑफ 3, त्या सिच्युएशन मध्ये एकतर गुणोत्तरनी सोडवायचं, गुणोत्तर मध्ये असलेल्या संख्येचा ऑप्शनला भाग देऊन बघायचं. जर भाग जात असेल तर ठीक आहे, जर जात नसेल तर वर्षानंतर वर्षापूर्वीच्या संख्येने भाग देऊन पाहायचं. जर भाग गेला तर ओके, जर जात नसेल तर ती जी गॅप आहे त्या गॅपनी भाग द्यायचा. आणि कन्सेप्ट नंबर सेकंड मध्ये एक गुणोत्तरच्या सोबत बेरीज वजाबाकी, कमी जास्त, मोठी संख्या लहान संख्या या प्रकाराचा वापर करण्यात येतो. आणि या टाईपच्या सोडवायच्या वेळेस व्यवस्थित स्टेटमेंटची मांडणी करायची. हा युनिट कंबाईन ग्रुप सी च्या पूर्व परीक्षा या दृष्टिकोनाने सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. राईट. याची तुम्ही तयारी बरोबर करा. आणि जर तुम्हाला माझ्या माध्यमातून जर कोणतेही युनिट, कारण की विद्यार्थ्याचे कमेंट मी वाचले होते, त्या कमेंटमध्ये लिहिण्यात आलं होते की सर आम्हाला वयवारी या घटकाची संकल्पना तसेच PYQ ची तयारी करून द्या. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तयारी करून दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमची पुन्हा एक डिमांड होती की बोट आणि प्रवाह, समोरचा जो युनिट आहे बोट आणि प्रवाह, हा करायच्या आधी मला एक सर्वात इम्पॉर्टंट युनिट वाटतो. तो युनिट म्हणजे कोणता, ट्रेन म्हणजे आगगाडी या घटकाचे प्रश्न कंबाईन ग्रुप बी मध्ये 2 प्रश्न आले होते. अगदी सोपे प्रश्न होते. तर मला वाटते की समोरचा जो व्हिडिओ आहे तो ट्रेन या घटकाचा व्हिडिओ घेतो. तो व्हिडिओ झाल्याच्या नंतर व्हिडिओ हा बोट आणि प्रवाहाचा राहणार आहे. फक्त तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे थांबतो.